बघा आपला नेक्स्ट टॉपिक येता अल्टिमेट क्लास फ्रिक्वेन्सी. In dichotomous classification, the classes of the highest order are known as the ultimate classes and their corresponding frequencies are known as the ultimate class frequencies. बघा मग if case of n attributes the total number of ultimate class frequencies is equal to कशा पद्धतीने आपण डिनोट करू शकतो 2n. In particular for two attributes a and b there are 2 आता दोन attributes घेतले आपण 2 म्हणजेच n ची व्हॅल्यू काय पुट केली आपण 2 म्हणजेच 2 इज इक्वल टू 4 अल्टिमेट क्लास फ्रिक्वेन्सीज मिळाल्या आपण आपल्याला मग 4 फ्रिक्वेन्सीज दाखवायचे असतील तर कशा पद्धतीने दाखवू शकतो तो कॅपिटल ए बी घेतलं ब्रॅकेट मध्ये आपण त्याच्या फ्रिक्वेन्सी दाखवतो. बघा आधीच्या लेक्चर मध्ये पण आपण हे बघितलेलं आहे. कॅपिटल ब्रॅकेट ऑफ कॅपिटल ए बी ब्रॅकेट ऑफ कॅपिटल ए बीटा ब्रॅकेट ऑफ अल्फा बी अँड ब्रॅकेट ऑफ अल्फा अँड बीटा या पद्धतीने फॉर 3 ॲट्रिब्यूट्स. आता आपण काय घेतले 2 यांची व्हॅल्यू 2 घेतली 2 इज इक्वल टू 4 ॲट्रिब्यूट्स मिळाले आपल्याला म्हणजेच त्याच्या फ्रिक्वेन्सी पण 4 क्लास फ्रिक्वेन्सीज मिळाल्या ते ह्या पद्धतीने लिहिले. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे फॉर 3 ॲट्रिब्यूट्स ए बी अँड सी आर देअर आर 2 म्हणजेच 3 ॲट्रिब्यूट्स घेतले म्हणजेच किती मग 2 म्हणजेच किती मिळालं 2³ इज इक्वल टू 8 म्हणजेच अल्टिमेट क्लास फ्रिक्वेन्सीज इज. मग कशा पद्धतीने लिहू शकतो ते आपण 8 टाइप्स लिहू शकतो. बघा त्याचे ब्रॅकेट ऑफ कॅपिटल ए बी सी ब्रॅकेट ऑफ ए बीटा सी ब्रॅकेट ऑफ अल्फा बीटा सी ब्रॅकेट ऑफ अल्फा बीटा सी. नेक्स्ट कॅपिटल ए बी अँड गॅमा कॅपिटल ए बी अँड गॅमा अल्फा बीटा अँड गॅमा या पद्धतीने आपण हे 8 टाइम्स दाखवू शकतो. रिमार्क्स दिले बघा टोटल नंबर ऑफ पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी. बघा टोटल नंबर ऑफ पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी इक्वल टू काय असतं मग टोटल नंबर ऑफ अल्टिमेट फ्रिक्वेन्सीज म्हणजेच आपण अल्टिमेट फ्रिक्वेन्सी कशाने दाखवतोय 2n ने. नेक्स्ट बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे रिलेशन्स अमॉंग क्लास फ्रिक्वेन्सीज. We have seen that there are 3n class frequencies in case of n attributes. These class frequencies are not independent of each other and any class frequency can always be expressed in terms of class frequencies of higher order. Let n be the total frequency. n ला काय म्हणतोय आपण कॅपिटल n इज इक्वल टू टोटल फ्रिक्वेन्सी. सपोज मग आपण आता सपोज ए डिनोट्स लिबरेट देन क्लिअरली n इज इक्वल टू काय असतं नंबर ऑफ लिटरेट्स अँड प्लस नंबर ऑफ लिटरेट्स अँड इलिटरेट्स. मग आधी पण आपण बघितलं होतं मग नंबर ऑफ लिटरेट्स आपण कॅपिटल ए ने दाखवतोय प्लस नंबर ऑफ इलिटरेट्स आपण कशाने दाखवतो अल्फाने दाखवतो. म्हणजे सिमिलरली इफ कॅपिटल बी डिनोट्स द मेल देन कॅपिटल एन इज इक्वल टू ब्रॅकेट ऑफ कॅपिटल बी प्लस ब्रॅकेट ऑफ बीटा. देअरफॉर मग नंबर ऑफ लिटरेट्स इज इक्वल टू नंबर ऑफ लिटरेट मेल्स प्लस काय मिळतील नंबर ऑफ लिटरेट्स फिमेल. म्हणजेच बघा नंबर ऑफ लिटरेट्स आपण कॅपिटल ए ने दाखवलं इज इक्वल टू नंबर ऑफ लिटरेट मेल्स कशाने दाखवतो कॅपिटल ए बी प्लस नंबर ऑफ लिटरेट फिमेल्स म्हणजेच कॅपिटल ए अँड बीटा. सिमिलरली ह्या पद्धतीनेच आपण ए बी अँड अल्फा बीटा म्हणजेच कॅपिटल बी पण ए बी प्लस अल्फा बी. नेक्स्ट अल्फा बी प्लस अल्फा बीटा अँड बीटा ए बीटा प्लस अल्फा बीटा. बघा ज्या पद्धतीने ए बी अल्फा बी बीटा हे काय घेतले आपण कॉमन घेतले आणि त्या पद्धतीनेच आपण बीटा म्हणजे जे की बी 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 अँड बीटा हे कसे घेतले आपण कॉमन घेतले या पद्धतीने. नेक्स्ट बघा अबोव रिलेशन्स कॅन बी प्रेझेंटेड इन टॅब्युलर फॉर्म. बघा हे रिप्रेझेंट जे आपण केलं ते आपण कशा पद्धतीने दाखवू शकतो टॅब्युलर फॉर्मने. तो टॅब्युलर फॉर्म आपण टेबलमध्ये बघितलाय बघा. मग आता इथं ए ची व्हॅल्यू दिलेली आहे बी अँड बीटा घेतला ए अँड अल्फा घेतला ए अँड अल्फा इथं वरती दाखवल्याप्रमाणे ए अल्फा बी बीटा. मग ए ऑफ ए इंटू बी ए बीटा या पद्धतीने अल्फा बी अँड अल्फा बीटा या पद्धतीने म्हणजेच टोटल काय मिळतील बघा ए म्हणजेच ए मिळेल इकडे काय मिळतील अल्फा या पद्धतीने. म्हणजेच इकडे टोटल काय मिळाली बघा 2 टाइम्स बी ए म्हणून बी आणि इकडे 2 टाइम्स बीटा आहे म्हणून बीटा. म्हणजेच बघा सर्वांचे ऍडिशन म्हणजे टोटल आपण कशाने दाखवलं होतं कॅपिटल एन ने. म्हणजेच टॅब्युलर
प्रेझेंटेशन इज इझी टू फाइंड द रिमेनिंग क्लास फ्रिक्वेन्सीज. या पद्धतीनेच आपल्याला रिमेनिंग अजून जे क्लास फ्रिक्वेन्सीज असतील तर आपल्याला टॅब्युलर फॉर्मने कसे जातील ते इझी जातील सॉल्व्ह करायला. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे बघा, मग दिस रिलेशन्स कॅन बी प्रेझेंटेड बाय 3 डायग्राम ॲज बिलो. बघा आपल्याला डायग्रामच्या साह्याने पण दाखवलेलं आहे ते. कॅपिटल एन म्हणजे टोटल, नंतर काय घेतलं आपण ए अँड अल्फा, जे की आपण कॉलम मध्ये दाखवलं होतं ए अल्फा. मग ए कॅपिटल ए बी, नेक्स्ट काय येईल मग ए बीटा, नेक्स्ट काय येईल अल्फा म्हणजे बघा ए दोघं साईडला घेतलं आणि इकडे काय घेतला बी अँड बीटा. त्याच पद्धतीने अल्फा होता, अल्फा घेतला बी अँड बीटा, या पद्धतीने सेम. नेक्स्ट आता आपल्याला कॅपिटल एन ॲज इट इज आहे. आता आपण जसं फर्स्ट याच्यामध्ये ए अँड अल्फा घेतलं होतं, नेक्स्ट याच्यामध्ये काय घेतलं होतं बी अँड बीटा घेतलं होतं. मग बी अँड बीटा बघा, बीचं काय दाखवलं होतं आपण ए बी अँड अल्फा बी, दोघं ह्याच्यामध्ये बी. त्या पद्धतीनेच बीटाचं ए बीटा अँड अल्फा बीटा, या पद्धतीने फिगर 4.1. नेक्स्ट मग म्हणजेच वी कॅन एक्सप्रेस द क्लास फ्रिक्वेन्सीज इन टर्म्स ऑफ पॉझिटिव्ह क्लास फ्रिक्वेन्सीज. बघा मग अल्फा इज इक्वल टू काय मिळेल, अल्फा कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो, अल्फा इज इक्वल टू कॅपिटल एन मायनस कॅपिटल ए अँड बीटा इज इक्वल टू, त्या पद्धतीनेच बीटा इज इक्वल टू कसा मिळू शकतो एन मायनस कॅपिटल बी. आणि अल्फा बीटा इज इक्वल टू बघा अल्फा बीटा दोघं एकत्र, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू बी मायनस कॅपिटल ए बी. बी मधून जर कॅपिटल ए बी मायनस केलं तर काय मिळेल आपल्याला अल्फा बी. नेक्स्ट ए अँड बीटा कसा मिळेल, मग ए मधून जर आपण ए मायनस कॅपिटल ए बी जर सबस्ट्रॅक्ट केलं अँड त्या पद्धतीनेच अल्फा बीटा म्हणजेच एन मायनस कॅपिटल ए अँड कॅपिटल बी प्लस काय मिळेल आपल्याला ए अँड कॅपिटल ए बी. ह्या पद्धतीने आपण हे एक्सप्रेस करू शकतो. नेक्स्ट आपल्याला 3 ॲट्रिब्यूट्स, नेक्स्ट टॉपिक आहे बघा 3 ॲट्रिब्यूट्स कॅपिटल ए, कॅपिटल बी अँड कॅपिटल सी. बघा नेक्स्ट, लेट ए डिनोट द लिटरेट. ए ला काय डिनोट करतोय आपण लिटरेट, बी डिनोट द मेल अँड सी ला काय डिनोट करतोय अर्बन दे. मग कॅपिटल एन इज इक्वल टू कसं डिनोट करू शकतो, कॅपिटल ए प्लस अल्फा, कॅपिटल ए प्लस अल्फा प्लस बी घेतला, बी प्लस काय घेतला बीटा अँड सी प्लस काय घेतला मग गॅमा, या पद्धतीने. म्हणजेच कॅपिटल ए इज इक्वल टू ए बी प्लस ए बीटा, म्हणजेच ए बी इज इक्वल टू काय सांगितलंय बघा, ए म्हणजेच काय सांगितलंय नंबर ऑफ लिटरेट मेल्स, म्हणजेच देअरफॉर त्याच्यामध्ये काय येतील मग मेल्समध्ये नंबर ऑफ अर्बन लिटरेट मेल्स येतील प्लस काय येतील नंबर ऑफ रुरल लिटरेट मेल्स पण येतील. म्हणजे सिमिलरली ज्या पद्धतीने आपण कॅपिटल ए बीचं काढलं त्या पद्धतीनेच आपण आपल्याला हे ए बीटाचं काढता येईल. बघा ए बीटाचं काय येईल मग ए बीटा अँड सी घेतला, त्या पद्धतीनेच ए बीटा कॉमन सी घेतला आणि सी ला काय सांगितलंय आपण वरती गॅमा सांगितलाय, त्या पद्धतीने. नेक्स्ट अल्फा अँड बी घेतला, अल्फा अँड बी, अल्फा बी ॲज इट इज सी घेतला, सी ला काय घेतलेलं आहे आपण गॅमा, त्या पद्धतीने. अल्फा बीटा घेतला, अल्फा बीटा ॲज इट इज सी, सी ला आपण गॅमा म्हणजेच अल्फा बीटा अँड गॅमा, या पद्धतीने. नाव म्हणजेच बघा कॅपिटल ए आपण सर्व ते ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहेत बघा, म्हणजेच फ्रिक्वेन्सीज आहे. कॅपिटल ए इज इक्वल टू कॅपिटल ए बी प्लस ए बीटा इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला ए बी सी प्लस ए बीटा ए बी गॅमा प्लस ए बीटा सी प्लस ए बीटा गॅमा, या पद्धतीने लिहिलं. आणि कॅपिटल एन म्हणजे टोटल सांगितलेले बघा, टोटल लिटरेट म्हणजेच इज इक्वल टू टोटल मध्ये काय काय येतील ए चे सर्व आणि अल्फाचे सर्व, म्हणजेच कॅपिटल ए प्लस अल्फा म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल मग ए बी सी, जे की आपण वरती आत्ताच काढले बघा ए बी सी. नेक्स्ट आपल्याला ए बी गॅमा मिळेल प्लस ए बीटा सी प्लस ए बीटा गॅमा प्लस अल्फा बी सी प्लस अल्फा बीटा गॅमा प्लस अल्फा बीटा सी प्लस अल्फा बीटा अँड गॅमा, या पद्धतीने. म्हणजेच बघा इन दिस वे वी कॅन एक्सप्रेस क्लास फ्रिक्वेन्सीज इन टर्म्स सम ऑफ अल्टिमेट क्लास फ्रिक्वेन्सीज. बघा त्याची रिमार्क्स दिलेली आहे, सम ऑफ ऑल द अल्टिमेट क्लास फ्रिक्वेन्सीज इज इक्वल टू एन. बघा त्यांची जर आपण ऍडिशन केली, सम केली तर ते कसे येतात अल्टिमेट क्लास फ्रिक्वेन्सी जे इक्वल टू कोणाच्या येतात ते कॅपिटल एनच्या. कॅपिटल एन म्हणजेच काय सांगितलं होतं आपण टोटल लिटरेट्स. नेक्स्ट आहे बघा द रिलेशन सम ऑफ फ्रिक्वेन्सीज
कॅन बी प्रेझेंटेड बाय 3 डायग्राम्स. 3 डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला याचं रिलेशन दाखवलंय बघा. कॅपिटल एन घेतला, इकडे काय घेतलं अल्फा ए, कॅपिटल ए अँड अल्फा घेतला. नेक्स्ट ए मध्ये काय काय होतं बघा, कॅपिटल ए बी. नेक्स्ट याच्यामध्ये ए अँड बीटा. त्या पद्धतीने ए बीच्या याच्यामध्ये काय होतं, कॅपिटल ए बी सी अँड कॅपिटल ए बी सी म्हणजेच काय होता, कॅपिटल ए बी अँड गॅमा. ह्या पद्धतीने नेक्स्ट काय होता, इकडे ए बी जसं होतं त्या पद्धतीने ए बीटा म्हणजेच आपण ए बीटा घेतलं आणि सी घेतलं, त्या पद्धतीनेच ए बीटा अँड गॅमा. सी ला काय घेतो होतो आपण, गॅमा. नेक्स्ट आता आपण अल्फा घेतला बघा, कॅपिटल ए अँड अल्फा. अल्फाच्या वेळेस काय घेतलं बघा, अल्फा अँड बी. नेक्स्ट अल्फा अँड बीटा ह्या पद्धतीने. नेक्स्ट बघा अल्फा अँड बी, कॅपिटल अल्फा अँड बी म्हणजेच काय मिळेल, अल्फा बी अँड सी घेतलं. सी म्हणजेच काय घेतलं आपण, गॅमा. अल्फा बीटा अँड गॅमा. नेक्स्ट अल्फा अँड बीटा, अल्फा अँड बीटा म्हणजेच काय घेतलं, कॅपिटल ए बीटा अँड सी म्हणजेच अल्फा बीटा अँड सी. ह्या पद्धतीने बघा आपला या पद्धतीने हा चार्ट बघितला. नेक्स्ट टॉपिक आहे बघा आपला मेथड ऑफ डॉट ऑपरेटर. This method is useful to express any class frequencies in terms of positive class frequencies. बघा त्याची डेफिनेशन दिलेली आहे आपल्याला. If dot is put in between class symbol of capital N symbol and capital N, then we get class frequency. बघा आपण कॅपिटल N ला काय म्हणतोय, डॉट इज पुट इन बिटवीन क्लास सिम्बॉल. मेथड ऑफ डॉट ऑपरेटर, डॉट ऑपरेटर इथं दाखवलेला आहे बघा. म्हणजेच त्याला आपण सिम्बॉल कशाचा आहे, कॅपिटल एन. याला आपण क्लास फ्रिक्वेन्सीने डिनोट करतो बघा. फॉर एक्झाम्पल दिलंय कॅपिटल ए डॉट एन म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, ए मिळेल. नेक्स्ट कॅपिटल बी डॉट एन म्हणजेच क्लास फ्रिक्वेन्सी बी मिळेल. नेक्स्ट कॅपिटल ए बी डॉट एन म्हणजेच इज इक्वल टू क्लास फ्रिक्वेन्सी ए बी मिळेल. कारण एन म्हणजेच काय बघा, बिटवीन इफ डॉट इज पुट इन बिटवीन क्लास सिम्बॉल अँड एन. क्लास सिम्बॉल एन एन म्हणजेच काय, एन का ॲज इट इज राहू द्यायचं आहे म्हणजेच फक्त क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ ए, क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ बी अँड क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ ए बी मिळालं. नेक्स्ट बघा बाय कन्व्हर्जन 1 इंटू एन इज इक्वल टू काय मिळेल, मग आपल्याला फक्त एन मिळेल. क्लिअरली ए डॉट एन प्लस अल्फा डॉट एन इज इक्वल टू काय मिळेल, मग कॅपिटल ए म्हणजेच क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ ए प्लस क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ अल्फा म्हणजेच इज इक्वल टू ए प्लस अल्फा इज इक्वल टू काय मिळेल बघा, कॅपिटल एन मिळेल. कारण टोटलला काय यूज करतोय आपण, कॅपिटल एन. म्हणजेच देअर फोर म्हणजेच इज इक्वल टू आपण एन घेतलं म्हणजेच देअर फोर कॅपिटल ए प्लस कॅपिटल ए प्लस अल्फा डॉट एन इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला एन. म्हणजेच देअर फोर ए प्लस अल्फा इज इक्वल टू 1 इंटू एन म्हणजेच काय यूज केलं होतं आपण, एन. म्हणजेच 1 प्लस अल्फा इज इक्वल टू काय घेतला आपण, 1. म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू काय मिळेल बघा आपल्याला, अल्फा इज इक्वल टू काय मिळेल मग 1 मायनस ए. त्या पद्धतीनेच बीटाची व्हॅल्यू काय मिळेल मग, देन thus we have बीटा इक्वल टू काय मिळेल मग 1 मायनस बी अँड गॅमा इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला 1 मायनस सी. सिमिलरली ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण अल्फाची व्हॅल्यू काढली त्या पद्धतीनेच आपण बीटाची पण आणि गॅमाची पण काढली. नेक्स्ट बघा नाव अल्फा अँड कॅपिटल बी. अल्फा कॅपिटल बी इज इक्वल टू अल्फा कॅपिटल बी इंटू एन. म्हणजेच इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू टाकली 1 मायनस ए, कॅपिटल बी ॲज इट इज, कॅपिटल एन ॲज इट इज. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल बघा, बी मायनस कॅपिटल ए बी इंटू एन. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल बघा, बी डॉट एन मायनस ए बी इंटू एन. म्हणजेच इज इक्वल टू बी आपण क्लास फ्रिक्वेन्सी ब्रॅकेटच्या बाहेर काढून दिली बघा. म्हणजेच क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ बी मायनस क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ ए बी. कारण एन मायनस एन इज म्हणजे एन मायनस इंटू काय होऊन जाईल ते एनचं काही हे राहणार नाही. म्हणजेच कॅपिटल बी मायनस कॅपिटल ए बी ही काय आली त्याची फ्रिक्वेन्सी आली. नेक्स्ट बघायची आपल्याला अल्फा इंटू बीटा. बघा अल्फा मायनस काय घेतलं आपण, कॅपिटल एन. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फा इंटू काय घेतलं, अल्फा मायनस कॅपिटल एन घेतला. म्हणजेच इज इक्वल टू बघा अल्फा मायनस अल्फाची व्हॅल्यू काय घेतलेली होती आपण 1 मायनस कॅपिटल ए. म्हणजेच आणि बीटाची काय घेतली होती 1 मायनस कॅपिटल बी इंटू एन ॲज इट इज. म्हणजेच इज इक्वल टू कसं लिहिता येईल बघा, 1 मायनस ए मायनस बी प्लस काय मिळेल आपल्याला ए इंटू बी इंटू डॉट प्रॉडक्ट आपण डॉट एन ॲज इट इज राहू दिला ब्रॅकेटच्या बाहेर.
म्हणजेच इज इक्वल टू बघा कॅपिटल एन मायनस ए घेतला बघा. कॅपिटल एन आपण ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे प्रत्येकाला काय करून घेतला, तो ब्रॅकेटच्या बाहेर होता म्हणजे प्रत्येकाला मल्टिप्लाय करून घेतला. म्हणजेच कॅपिटल एन मायनस ए डॉट कॅपिटल एन इंटू कॅपिटल बी इंटू कॅपिटल एन प्लस ए बी डॉट एन या पद्धतीने. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल बघा कॅपिटल एन मायनस कॅपिटल ए मायनस कॅपिटल बी. म्हणजेच बघा क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ ए क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ बी प्लस क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ ए बी या पद्धतीने आपल्याला हे मिळालं. नेक्स्ट बघूया कॅपिटल ए बीटा अँड सी. क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ ए बीटा अँड सी इज इक्वल टू काय मिळेल मग ए बीटा सी इंटू एन. म्हणजेच इज इक्वल टू ए आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतला बघा. ए ॲज इट इज राहू दिला. कॅपिटल बी म्हणजेच काय घेतला, बीटा म्हणजेच काय असतो ए मायनस कॅपिटल बी इंटू सी ॲज इट इज राहू दिला आणि इंटू एन कॅपिटल एन ॲज इट इज राहू दिला. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल बघा ए इंटू कॅपिटल ए इंटू सी मायनस ए बी अँड सी इंटू डॉट डॉट काय मिळेल आपल्याला एन. म्हणजेच इज इक्वल टू बघा ए सी डॉट एन. एनने काय केलं, दोघं याला मल्टिप्लाय करून घेतलं. ए सी डॉट एन मायनस ए बी सी डॉट काय मिळेल आपल्याला एन. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल ए सी मायनस कॅपिटल ए बी सी या पद्धतीने. अँड लास्ट आपल्याला फाइंड करायचं होतं की अल्फा बीटा अँड गॅमा. नेक्स्ट म्हणजेच इज इक्वल टू अल्फा बीटा अँड गॅमा डॉट काय मिळेल आपल्याला एन. म्हणजेच इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू पुट केली 1 मायनस कॅपिटल ए, बीटाची व्हॅल्यू पुट केली 1 मायनस कॅपिटल बी अँड गॅमाची व्हॅल्यू पुट केली 1 मायनस कॅपिटल सी डॉट एन. म्हणजेच इज इक्वल टू 1 मायनस ए आपण ॲज इट इज राहू दिला बघा. 1 मायनस कॅपिटल बी मायनस सी प्लस बी इंटू सी अँड कॅपिटल एन ॲज इट इज डॉट ऑफ कॅपिटल एन. म्हणजेच इज इक्वल टू बघा 1 मायनस ए पण आपण आता त्याच्यात ऍड करून घेतला. 1 मायनस ए मायनस बी मायनस सी प्लस ए बी प्लस ए इंटू बी मायनस ए बी सी प्लस काय मिळेल आपल्याला फक्त बी सी अँड डॉट ऑफ एन. म्हणजेच इज इक्वल टू बघा आपण हा एन इकडे घेऊन घेतला. एन मायनस ऑफ कॅपिटल क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ ए मायनस ऑफ क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ बी मायनस ऑफ क्लास फ्रिक्वेन्सी ऑफ सी प्लस कॅपिटल ए बी प्लस कॅपिटल ए सी प्लस कॅपिटल बी सी अँड मायनस ऑफ काय मिळेल आपल्याला कॅपिटल ए बी अँड सी. क्लास फ्रिक्वेन्सी मध्ये सर्व आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घेतले. या पद्धतीने आपण हे सर्व 3n म्हणजेच या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केले बघा. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स बघूया.